नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामीचरणात प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायण पूजा ही करत असतो. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला आपण घरच्या घरी सत्यनारायण करत असतो. तर बघा, त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात आपल्याला 1, 5, 7, 11, 21, 51 आणि 108 सत्यनारायण पूजा करू शकतात. तर आता ही सत्यनारायण पूजा कधी करायची, कोणी करायची, कशी करायची याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा हे करत असतो. त्याचप्रमाणे आपण श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला देखील सत्यनारायण पूजा करत असतो. ज्यांना 108, 51, 11 सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी कशी करायची पूजा मांडणी, कधी उचलायची, कधी ठेवायची, त्याचप्रमाणे इतर गोष्टी कशा करायच्या याच विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बहुतेक जण प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतात. घरच्या घरी प्रत्येक महिला केंद्रानुसार सत्यनारायण पूजा करत असतात. तर तुमच्या काही इच्छेसाठी, अडलेल्या गोष्टीसाठी, काही इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे सत्यनारायण करत असतात. तर बघा, तुम्ही ही सत्यनारायण पूजा संकल्पयुक्त पूजा करू शकतात. कर्जमुक्तीसाठी ही पूजा अतिउत्तम आहे. पूजा करताना बघा, ही पूजा श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात आणि तुम्हाला जितके सत्यनारायण करायचे असतील, जसं की 5, 7, 11, 108, 21, 51 असे तुम्ही करू शकता. तुम्हाला संकल्प करताना संकल्पामध्ये तुम्हाला किती सत्यनारायण करणार आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. येणाऱ्या पौर्णिमेपासून तुम्ही ही सत्यनारायण पूजा करायला सुरुवात करू शकतात. जर का पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजेला सुरुवात करणार असाल तर प्रत्येक महिन्यात ज्या पौर्णिमेचं आपण सत्यनारायण पूजा करतो, तर या पौर्णिमेला देखील तुम्हाला तुमच्या महिन्यातील सत्यनारायण पूजा ही तुम्हाला ही करायचीच आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला हे सत्यनारायण पूजा काउंट करायची आहे. म्हणजे बघा, राखी पौर्णिमेला तुम्ही जर का सत्यनारायण पूजा करायला चालू केली तर तुम्हाला पौर्णिमेची सत्यनारायण पूजा ही त्याच्यामध्ये काउंट करायची नसते. दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला ती सत्यनारायण पूजा काउंट करायची आहे. मग तुम्हाला तुमच्या 11, 21, 51 या पूजेमध्ये काउंट करायचे आहेत. तर आता आपण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळामध्ये करत असतो. कोणी सकाळी करतं, कोणी प्रदोष काळामध्ये करतं. तर या पौर्णिमेला देखील आपल्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करायची आहे. आणि तुम्ही जर का संकल्पयुक्त 7, 21, 11, 51 अशी जर का सत्यनारायण पूजा करणार असाल तर ही पूजा तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर देखील करू शकतात. म्हणजे बघा, तुम्ही दररोज सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकता. तुम्ही तुमचा एक टायमिंग फिक्स ठेवा, जेणेकरून की त्याच टायमाला तुम्हाला दररोज सत्यनारायण पूजा ही करता येईल. तर आज सकाळी केली किंवा उद्या दुपारी केली, परवा संध्याकाळी केली असं करू नका. एक तर सकाळी किंवा संध्याकाळी करा, एकच टाईम फिक्स करा. तर ही सत्यनारायण पूजा करताना पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. आता तुम्ही जर का पौर्णिमेपासून हे सत्यनारायण पूजा करायला सुरुवात केली तर पौर्णिमेला तुम्हाला संकल्प करायचा नाही. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पौर्णिमेचं सत्यनारायण तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला संकल्प सोडून या सेवेला सुरुवात करायची आहे. तर सत्यनारायण पूजा ही कर्जमुक्तीसाठी खूप महत्त्वाची पूजा आहे. आता पूजा मांडणी कशी करायची बघा, प्रत्येक महिन्याला आपण जशी पूजा मांडणी करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी केल्यानंतर आता आपण ह्या पूजेमध्ये फुलं ठेवतो, आंब्याची पानं ठेवतो, प्रसाद ठेवतो किंवा तांदूळ असू द्या, गहू असू द्या. आता ही सर्व जी पूजा मांडणी आहे, पाणी आहे, तर पूजा मांडणी दररोज उचलायची का? तर नाही. पहिल्या दिवशी तुम्ही पूजा मांडली, त्यानंतर तुम्हाला जितक्या दिवस सत्यनारायण पूजा करणार आहात तितक्या दिवस तुम्हाला ही पूजा तशीच ठेवायची. तुम्हाला फक्त जी काय तुम्ही फुलं वाहिलेली आहेत, फुलं अर्पण केलेली आहात, आंब्याची पानं आहेत, पाणी आहे, जी काय आंब्याची पानं 7-8 दिवसांनी खराब झाल्यावर तुम्हाला जर का वाटलं ते खराब होत आहेत, सुकायला लागली आहेत, तर तुम्ही ती काढून घेऊ शकतात आणि दुसरी फुलं ठेवू शकता, आंब्याची पानं ठेवू शकता, पाणी बदलू शकता. तर तुम्ही फळ ठेवली असतील तर फळं तुम्ही रोज बदलू शकता. प्रसाद दुसऱ्या दिवशी तुम्ही किंवा त्याच दिवशी तुम्ही घरामध्ये सर्वजण नैवेद्य ग्रहण करू शकतात.
प्रमाणे आपण जी सुपारी मांडलेली आहे, आपण गणपती बाप्पावरून देवता कुलदेवता जी मांडलेली आहे त्याच्या खाली जी तुम्ही नागवेलीची पानं ठेवलेली आहेत, ती नागवेलीची पानं जर का तुम्हाला वाटलं सुकली आहेत तर तुम्ही ते 2-3 दिवसांनी बदलू शकता. बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही दररोज पाण्याने अभिषेक घालून पुन्हा तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवून पुन्हा तुम्हाला दररोज सर्व पूजेला हळदी कुंकू अक्षता अष्टगंध तुम्हाला अर्पण करायचं आहे. दररोज आपण पूजा जशी करतो तशी पूजा तुम्हाला करायची आहे. फक्त पूजा मांडणी तुम्हाला उचलायची नाही. आपण जिथे म्हणजे कपडा अंथरलेला आहे, तुम्ही पांढरा अंथरला असेल तर पांढरा किंवा लाल त्याच्यावर धूळ बसते, तर ही धूळ तुम्ही फक्त झटकून घेऊ शकता. 10-12 दिवसांनी तुम्ही हा कपडा सगळी पूजा काढून झटकून पुन्हा पूजा तुम्ही नव्याने मांडू शकतात. आता जो शिऱ्याचा प्रसाद आहे आपण करणार रोज, तो हा प्रसाद तुम्हाला दररोज करावा लागणार आहे. अगदी तुम्ही चमच्याभर का होईना केला तरी पण चालेल. तुम्हाला दररोज करायचा आहे आणि तो प्रसाद तुम्हाला सर्वांना घरामध्ये प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. तर बघा, दररोज तुम्हाला पंचामृताचं नैवेद्य आणि शिऱ्याचा नैवेद्य हा तुम्हाला करावाच लागणार आहे. तर तो तुम्हाला शिऱ्याचा आणि पंचामृताचा नैवेद्य तुम्हाला सर्वांना घरामध्येच घ्यायचा आहे, बाहेर कुणाला द्यायचं नाही. इथे नारळ ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकतात. नारळ नाही ठेवलं तरी पण चालणार आहे. पहिल्या दिवशी तुम्ही फळं ठेवली तरी चालेल, नंतर फळं तुम्ही ठेवू शकता किंवा नाही ठेवली तरी पण चालेल. आता बघा, वाटीमध्ये आपण जो प्रसाद ठेवलेला आहे, खडीसाखर ठेवलेली आहे. दररोज तुम्हाला थोडी खडीसाखर ठेवायचीच आहे. आधीची साखर तुम्हाला उचलून घ्यायची, तुम्ही ती स्वतः खाऊ शकता किंवा चहामध्ये टाकून तुम्ही ग्रहण करू शकता. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला नव्याने तुम्हाला वाटीमध्ये साखर ही ठेवायची आहे. तुम्हाला दिवसभर साखर वाटीत तशीच ठेवायची नाही. तुमची पूजा झाली, कथा वाचून झाली, आरती झाली की तुम्ही साखर थोडं उचलून घेऊ शकता, नाहीतर त्याला मुंग्या लागतात आणि ती खराब होते. तर प्रसाद देखील तुमची पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर तुम्ही उचलून घ्या, घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करा. तर या पद्धतीने तुम्हाला ही सत्यनारायण पूजा करायची आहे. मग तुम्ही 7, 11, 21, 51, 108 जेवढा संकल्प असेल तेवढ्या दिवसासाठी तुम्हाला ही सत्यनारायण पूजा करायची आहे. नियम काय आहेत तर बघा, ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला करायची काही गरज नाही. तुम्हाला फक्त सत्यनारायण पूजा तुम्ही जितक्या दिवस करणार आहेत तेवढ्या दिवस तुम्हाला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे, बाहेरचं कोणाचंही खायचं नाही. असे काही नियम तुम्ही दररोज पाळले. नव्याने रांगोळी काढू शकता, नव्याने फुलं अर्पण करू शकतात. तुम्ही ठेवलेला प्रसाद रोज तुम्हाला खाऊन घ्यायचा आहे. पुन्हा नव्याने तुम्हाला प्रसाद तयार करायचा आहे. तुम्हाला जर का वाटलं कळशातलं पाणी खराब झालं आहे तर तुम्ही ते कळशातलं पाणी बदलू शकता. खाली ठेवलेले गहू जे आहेत ते खराब व्हायला लागले, तुम्ही 10-12 दिवसांनी ते तांदूळ किंवा गहू काढून घ्या. तुम्ही तुमच्या डब्यामध्ये जिथे गहू तांदूळ ठेवले असतील त्या डब्यामध्ये टाका, मिक्स करा आणि नवीन कळशाच्या खाली तुम्हाला तांदूळ गहू ठेवू शकतात. तुम्हाला वाटलं कळशातलं पाणी कमी झालं आहे तर तुम्ही एखाद्या दिवशी कळशातलं पाणी बदलून घ्या. नव्याने कलश तुम्ही घासून स्वच्छ करून पुन्हा तुम्ही कलश नव्याने ठेवू शकतात. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची आहे. फक्त तुम्हाला संकल्प पहिल्या दिवशी करायचा आहे. ज्यांना ही सेवा 21 दिवसाची करायची आहे आणि श्रावण महिन्यातच करायची, त्यांनी ही सेवा आजपासून देखील चालू केली तरी चालणार आहे. ज्यांना असं वाटतं की मधीच मासिक पाळी येईल, मासिक धर्म येणार आहे, तर आपल्याला 11 सत्यनारायण करायचे आहे, त्यांनी देखील पौर्णिमेच्या अगोदर ही सत्यनारायण पूजा करायला सुरुवात केली तरी चालेल. कारण की बघा, सत्यनारायण पूजा करत असताना, चालू असताना तुम्हाला जर का मध्ये मासिक धर्म आला, अडचण आली, तर तुम्हाला तेवढे दिवस स्किप करावे लागणार आहेत. पुन्हा तुम्ही 5व्या दिवसानंतर सत्यनारायण पूजा कंटिन्यू करू शकतात. ज्यांना फक्त श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची आहे, त्यांनी प्रदोष काळामध्ये म्हणजेच संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही पूजा करू शकतात. तर सत्यनारायण पूजा ही करायची संध्याकाळी प्रदोषकाळीच करायची असते. तर जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी करू शकता. ज्यावेळेस पौर्णिमा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जरी पौर्णिमा असेल तर तुम्ही पौर्णिमा ज्या दिवशी असेल त्या दिवशी सकाळी पण लवकर उठून करू शकतात. तर बघा, आता पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा आहे पुढच्या महिन्यामध्ये 8 तारखेला. नारळी पौर्णिमा दुपारी 2:12 चालू होणार आहे आणि 9 तारखेला शनिवारी दुपारी 1:24 संपणार आहे. त्या दिवशी आहे रक्षाबंधन. तर तुम्हाला जर प्रदोषकाळी जमलं नाही 8 तारखेला तर तुम्ही 9 तारखेला सकाळी सकाळी पूजा ही करू शकतात. तर तुम्हाला पूजा उचलायची नाही, बाकीच्या वस्तू तुम्ही साफ करू शकतात, खराब झालेली फळं तुम्ही बदलू शकतात. आणि 5 अध्याय आहेत
ग्रंथ जो आहे, सत्यनारायणचा ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये 5 अध्याय आहेत. ते तुम्हाला पूर्ण 5 अध्याय दररोज पठण करायचे आहेत. अध्याय पठण केल्यानंतर तुम्हाला सत्यनारायण आरती म्हणून आहे, ती आरती तुम्ही ग्रंथात पण आहे ती करू शकता किंवा तुम्ही यूट्यूबला सर्च करून लावली तरी पण चालेल. तुम्ही आरती करायची आहे. दररोज तुम्हाला 5 ग्रंथ पठण करायचेच आहेत आणि आरतीही करायची आहे. शिऱ्याचा नैवेद्य हा करायचाच आहे. तर याप्रमाणे आपल्याला एकाच टायमामध्ये पूजा ही करायची आहे. पण पूजा करताना तुम्हाला प्रथमतः तुमच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. बसायला आसन हे घ्यायचंच आहे. हळदी कुंकू, अक्षदा, धूप, दीप लावून पूजा करूनच घ्यायची. ज्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व वस्तू किंवा काहीतल्या काही वस्तू बदलायच्या असतील, तुम्ही पूजेला सुरुवात करण्या अगोदर ह्या वस्तू बदलून घ्या. त्यानंतर तुमची पूजा तुम्ही कथा वाचन करू शकतात. तर बघा, या पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायण पूजा करायची आहे. तर बघा, श्रावण महिन्यात पूजा का करावी? आपण आयुष्य जगत असताना अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवावंच लागतं. अशा कठीण प्रसंगात आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. तर घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत. त्यातील हे एक. ह्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण, कर्जमुक्ती, आर्थिक अडचण आपलीही दूर होते. कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत करायचं आहे. मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद तुम्हाला दिसू लागेल. उपासना आणि व्रत. लग्न झाल्यावर सत्यनारायण पूजा आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करतो. तर अशी रूढी परंपरा आहे. तसेच श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जाते. मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते. ती विशेषतः श्रावणात केली जाते. श्रावण महिन्यामध्ये पुण्यसंचयाचा त्या दृष्टीनेच सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते. त्यामुळे लाभ काय होतात तेही आपण जाणून घेऊ. तर बघा, काय होतो ह्याचा फायदा आपल्याला. सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते. तर हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षदास जातो असे म्हणले जाते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे. घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते. पूर्व किंवा उत्तर दिशेलाच चौरंग किंवा पाट मांडायचा. त्यावर एक वस्त्र अंथरून त्यावर मुठभर तांदूळ पसरायचं आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. त्यात पैसा, फूल, हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या. त्यावर एक तांबण ठेवून त्यात मुठभर तांदूळ पसरायचे. त्या तुळशीपत्राचं आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि त्याची पूजा करायची आहे. श्रीकृष्णाला तुळस अर्पण करून फूल व्हावीत. केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते. तर बघा, मांगल्य आणि पवित्र जाणवतं. तर जर तुम्हाला मिळाले नाहीत म्हणून पूजा करू नका असं नाही. पूजा थांबवू नका, पूजा ही करा. आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करा. धूपदीप अगरबत्ती ओवाळून अंतर्मनाने शरण जावा. सत्यनारायण व्रत पोथी मिळते. त्यातील सत्यनारायणाचे 5 अध्याय आहेत, ते कथन करा. आरती करून शिऱ्याचा नैवेद्य आणि पंचामृत दाखवा. त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवला आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण केला तर अतिउत्तम. तर बघा, बाहेरच्यांचं निदान 2-4 जणांच्या मुखी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप तरी व्हावा. केल्याचंही पुण्य मिळेल तुम्हाला. तर अशी ही सत्यनारायण पूजा आपल्याला श्रावण महिन्यात करायची आणि मूर्तीवर तुम्हाला अक्षदा व्हायच्या आहेत. पूजा झाल्यानंतर पुनरागमनायचं असं 3 वेळा म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. तर तुमची जी काही इच्छा असेल, अडचण असेल, कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती तुमची पूर्ण होणारच. यातून तुम्हाला सकारात्मक असा अनुभव पाहायला भेटेल. तर या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा घरच्या घरी नक्की करा. याने तुमच्या जी काही अडलेले कामं आहेत, अडचणी आहेत, आर्थिक अडचण आहे, कर्जमुक्ती आहे, यामध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला हे दूर होण्यासाठी मदत होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.